त्यांनी जे बांधलेले स्कीम आहे त्या स्कीममध्ये म्हणजे ते बिल्डर आहेत त्या स्कीममध्ये निलेश घ्यावळ त्याचा बंधू आणि त्याचे बाकीचे इतर साथीदार यांनी त्या ठिकाणी माझ्या परमिशनच्या तो या ठिकाणी बांधतो कसं आहे एकही बांधू शकत नाही कोणी. आणि त्यांचं बांधलेलं कन्स्ट्रक्शनचं जे त्याचे फ्लॅट्स आहेत ते बळजबरीने कब्जात घेऊन त्याला त्याची खंडणी मागली. त्याबद्दल 10 फ्लॅट जवळपास त्यांनी ताब्यात घेतले आहेत. त्याचे काही साथीदार त्या ठिकाणी त्यांनी ठेवले आहेत आणि इलिगली त्याच्या नातलगामार्फत तो त्याची भाडं पण स्वतःकडे घेत होता. त्या तक्रारीवर आपण तो कोथरूड पोलिसांना एक्स्टॉर्शन आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा जो पुढचा तपास आहे ते कोथरूड पोलीस करत आहे. सर, निलेश गायकवाड सोबत त्याचा भावाचा रोल या संपूर्ण प्रकरणात काय सांगतो? फिर्यादीने आणि तक्रारदारांनी सर ज्यांची नावं सांगितली आहेत त्याच्यामध्ये निलेश गायकवाड, त्याचा भाऊ सचिन गायकवाड, बाकीचे इतर त्याचे साथीदार आहेत की त्यांनी संगनमत मिळून त्या ठिकाणी त्याला धमकावून फ्लॅट ताब्यात देण्यास भाग पाडले आणि काही त्या ठिकाणी त्याला शिव्या करून आणि ते धमकीतून दुसरा जो नातलग आहे त्याच्यामार्फत तो त्याचे भाडं पण जे आहे भाडेकरी दुसरे भाडेकरी ठेवून त्या भाडेकरूंचे पैसा सुद्धा तो यांच्याच गँगमधील लोकांकडे तो जात होता. आणि ज्यांनी जो बिल्डर आहे त्यांनी सुद्धा ही बिल्डिंग बांधली होती आणि त्या बिल्डिंगचा अवैध कब्जा घेऊन खंडणीसारखा हा प्रकार आहे त्याच्यामुळे तो गुन्हा दाखल केला. सर, हे कधीपासून सुरू होतं आणि म्हणजे आतापर्यंत हे भाडं घेत होते का म्हणजे खंडणी? हे 2000 कोविडच्या अगोदरपासून हे सुरू होतं. 19, 20, 21 असं तो आहे आणि